ज्ञान को सिर्फ किताबी ज्ञान ना रखे, पर उसको अंतर में उतार कर आचरण में भी उतारें। ये हुई देशभक्ति की बात। प्रभु भक्ति की बात में आप सुबह उठते हैं जल्दी, तो उसमें आप सुबह उठकर नित्य प्रभु की प्रार्थना करें। मुझे खास एक बात कहनी थी। कल हम वहां गुरुकुल में आए थे और कई विद्यार्थियों को हमने देखा, पर आज मैं विद्यार्थियों से भी ये कहना चाहेंगे कि आप अगर किसी भी साधु संत को देखते हैं तो उन्हें आदर पूर्वक प्रणाम करना है। क्या करना है? प्रणाम। अगर आप कहीं भी किसी शिवालय को देखते हैं, किसी भी मंदिर को देखते हैं, तो आपको वहां पर भी आपकी अनुकूलता है तो आपको वहां प्रणाम करना है, पंचांग प्रणाम करना है। और दूसरी बात, हमें हमारे शिक्षकों को आदर से बुलाना है। तो आज इस गणतंत्र दिवस पर और आज इस वसंत पंचमी पर बाबा केदारनाथ के चरणों में प्रार्थना करते हैं कि आप सभी के जीवन में यह सब विचार दृढ़ हो और आप सब लोग भविष्य में बहुत आगे बढ़ें। ऐसी बाबा केदार के चरणों में, देवादिदेव महादेव के चरणों में प्रार्थना कर वाणी को विराम देते हैं। ओम नमः शिवाय। धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया। यानंतर पुढील गीत आहे जलवा, इयत्ता 5वीचे विद्यार्थी पवार गुरुजी आणि इयत्ता 5वीचे विद्यार्थी जलवा नावाचं गीत या ठिकाणी सादर करत आहे। त्यानंतर पुढच्या गीतासाठी तयार राहायचं आहेत। एकच राजा इथे जन्मला, इयत्ता 3रीची मुलं यांनी तयार राहायचं आहेत। पटकन, वेळ लावायचा नाही आहेत, फास्ट घ्यायचं आहेत। यानंतर एकच राजा इथे जन्मला या गीताचे तयार राहायचे आहेत मुलं। पवार गुरुजी आणि सोनकांबळे गुरुजी, जलवा माध्यमिक विद्यालयाचं गीत आहेत। थाम लो दिल को सब, ये ज़मीं चूम कर सब कहो झूम कर। ऐ वतन जाने जा जाने मन, ये समा ये बहार दिल फिदा जानिसा। ऐ वतन जाने जा जाने मन, ये समा ये बहार दिल फिदा जानिसा। जलवा तेरा जलवा, तौबा मेरी तौबा, मेरी निगाहें करती है के टाळी वाजवा टाळी, देशभक्तीपर गीत आहे। टाळी टाळी, बसल्या बसल्या टाळी वाजवता ना आपल्याला, शाबास। ही पण देशभक्ती आहे, तुम्ही टाळी वाजवणं ही सुद्धा देशभक्ती आहे, ध्यानात ठेवा। जिस्म तेरा सोने का हीरे मोती लाल जड़े हैं, हर जिस्म तेरा सोने का हीरे मोती लाल जड़े हैं। तेरे दर पे हम सब तेरे पहरेदार खड़े हैं।
वाजवा टाळी टाळी वाजवणं सुद्धा देशभक्ती आहे. छान. इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असं या गीतावरती नृत्य या ठिकाणी सादर केलंय. यानंतरच एकच राजा इथे जन्मला. विरूची जी भूमी आहे, ऐतिहासिक भूमी आहे, सांस्कृतिक भूमी आहे, देवभूमी आहे, धर्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. म्हणून अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचं एक गीत या ठिकाणी सादर करता येईल. यानंतरच्या गीतासाठी तयार राहायचं आहे. ही जन्मभूमी, ही कर्मभूमी. 8वीचे मुली तयार राहतील. अतिशय छान छोट्या छोट्या मुलीने या ठिकाणी गीत सादर केलं. पुढे ही जन्मभूमी मी मगाशी सांगितलं होतं. अपि स्वर्णमयी लंकानन लग्नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. अशी जन्मभूमी आणि कर्मभूमी कशी श्रेष्ठ आहेत. इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनी आणि त्यांचे मार्गदर्शक काळे गुरुजी आणि बनसोड गुरुजी गीत सादर केले. पुढचं गीत यानंतर सादर तयार राहायचं आहे. चक चक सोन्याचा इयत्ता 4थीचे. त्यानंतर संस्कृत श्लोक दिशांत जाधव, कार्तिक आणि करण 6वीचे विद्यार्थी संस्कृत श्लोक म्हणणार आहेत. त्यांनी इथं यायचं आहे. मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय माय मराठी अमुची. ही मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय माय मराठी अमुची. समितीचे नवनिर्वाचित सर्व सदस्य नुकतेच या ठिकाणी आलेले होते. त्यांचा पूजन सोहळा
आशीर्वादानं आणि दर्शन घेऊन प्रस्थान या ठिकाणी करत आहे. त्यांचं पूजन सर्वांचं या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. त्यामध्ये बालेराव साहेब असतील, अनिल मिसाळ असतील, अर्जुन भाऊ काळे असतील, निकुंभ भाऊ असतील, मसीउद्दीन शेठ असतील, मिसाळ साहेब असतील, मिसाळ भाऊ असतील, या सर्वांचे पूजन या ठिकाणी संपन्न झाले आहे. बाबांचा आशीर्वाद घेऊन ते पुढे प्रस्थान करत आहेत. यानंतर पुढचं गीत या ठिकाणी सादर करीत आहे चक चक सोन्याचा. लगेच सुरुवात या ठिकाणी करायची आहे. इयत्ता प्राथमिक गुरुकुलचे विद्यार्थी इयत्ता चौथीचे सादर करत आहे गीत. लवकर सुरू करा. यानंतर संस्कृत श्लोक. धन्यवाद. अतिशय छान या छोट्या मुलींनी या ठिकाणी गीत सादर केलं. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजूया. टाळी वाजवणं देशभक्ती मी सांगितलंय. शाबास. यानंतर इयत्ता 6वीचे विद्यार्थी छोटे विद्यार्थी माध्यमिकचे संस्कृत श्लोक या ठिकाणी म्हणतायत. अष्टादश पुराणेषु
पुण्याय पापाय परपीडनम। अर्थ 18 पूर्ण नमः शिवाय जी ने 2 महत्वपूर्ण बात कही थी। पहले बात है उसको पुण्य मिलता है, जो दूसरे को दुख देता है, पीड़ा पहुंचाता है, उसको पाप लगता है। महर्षि व्यास जी ने 18 पूर्ण और महत्वपूर्ण बातों में समझ दी कि ये सभी पूर्ण पौरा से सत्कर्म करना और दूसरे कार्य न करना। सत्कर्म कैसा? मन में किसी के प्रति द्वेष न रखना। जब व्यक्ति किसी के बारे में बुरा सोचता है तो उसे शांति नहीं, वो अंदर ही अंदर घुसा रहता है। कोई व्यक्ति किसी के बारे में भला सोचता है तो उसे वो अंत मन से ही खुश रहता है, उसे एक ऐसी गहरी शांति की अनुभूति होती है। जो एक विज्ञान बात है और मानव शरीर का विज्ञान। ऐसा क्या कहा गया है कि अगले श्लोक में बताते हैं। जो व्यक्ति दूसरों को अपना नहीं मानते हैं और यह तेरा है यह मेरा है, ऐसे व्यक्ति छोटी सोच के होते हैं। जो उदार चरित्र वाले सज्जन पुरुष होते हैं वह पूरे विश्व को अपना परिवार मानते हैं। जिसको लगाते, तब बाह्य संस्कार में व्यक्ति सफलता पाते हुए अपने अंतःकरण में भी सफलता, शांति एवं आत्म प्रकाश को पाता है। धन्यवाद। या मुलांसाठी संस्कृत श्लोक आणि त्याचा अर्थ इयत्ता 6वीच्या छोट्या छोट्या मुलांनी छान सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। यानंतर एक गीत होईल आणि त्यानंतर एक महाराजांचं आशीर्वाद प्रवचन आहेत। इयत्ता 9वीचे मुलं राजजी रजीजी हे गीत सादर करत आहेत। यानंतर या गीतानंतर ब्रह्मचारी श्री ज्ञानानंद जी महाराज इसके गीत के बाद राख न ब्याने साग पेटू दे आग मराठी गाता सटकून टाकती राख न ब्याने साग पेटू दे आग मराठी गाता दोरात पुढे अंगात भगव रंगात सागू दे गाज भवानी माता हे राजे जीर जीर जी राजे है जी जी हे राजे जीर जीर जी राजे है जी पश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहस्नो शिवसैषा पुत्रा भद्राय राजते हृदयात सागू दे पुन्हा आता रांगडा जोश दाही दिशी घुमूदश छत्रपतींचा घोष हृदयात सागू दे पुन्हा आता रांगडा जोश दाही दिशी घुमूदश छत्रपतींचा घोष लढल्या संग्राम अर्थ हो बळते या मनघटी हवा हरण्या तुम्हारी शत्रूचा जन्म घे पुन्हा आता हे राजे जीर जीर जी राजे है जी जी हे राजे जीर जीर जी राजे है जी आणि पुन्हा आपल्या थांबण्यात खेळवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त तलवार नाच तैरनी ऐसे
सफेद तो राग सगळं मरो जीव हा पुढे महाराष्ट्राची बाग हर महादेव हर महादेव हो तलवार नाचते रणी ऐसा पेट तो राग सगळं मरो जीव हा पुढे महाराष्ट्राची बाग सगळ्या सिद्धांत आज हा शक्ती ते शतपटी आम्हा चलचल ते मूठ घाली ते साथ मराठी गाता सतगुरु नाग की राग न प्यारे साग पे तुझे आग मराठी गाता सतगुरु नाग की छान छान धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. यानंतर अतिशय सुंदर पद्धतीनं इयत्ता 9वीचे त्यांचे मार्गदर्शक राणे गुरुजी यांनी गीत या ठिकाणी गीत सादर केलं. यानंतर ब्रह्मचारी श्री ज्ञानानंद जी महाराज इनसे मैं निवेदन करूंगा कि आप अमृतवाणी से हमें बच्चों से आशीर्वाद दिए. इसके पश्चात 2 गाणे आणि एक योगा बाकी आहेत आणि तदनंतर बाबाजींच्या याच्याकडे जाऊया. ओम 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 नमः पार्वती पते हर हर महादेव. बोलो श्री केदारनाथ भगवान की जय. आज बहुत ही आनंद और ऐसा आनंद जो आनंद को बोलना बहुत ही असंभव है. केदार भगवान की तरफ से जनार्दन गुरुकुल के सारे विद्यार्थियों सारे कर्मचारी अध्यापक को बहुत बहुत शुभकामनाएं और पहले पूज्य स्वामी जी को बार बार नमो नारायण दंडवत प्रणाम आशीर्वाद. जय श्री केदार. आज बहुत ही शुभकामनाएं. आज विद्यादायनी सरस्वती माता का दिव्य जयंती है और दूसरा 26 जनवरी की शुभकामनाएं सभी विद्यार्थियों को. श्री शिव शक्ति सनातन धर्म ट्रस्ट से भी इस जनाधर्म गुरुकुल के सारे विद्यार्थियों को और सारे अध्यापक सभी को भक्तजनों को बहुत बहुत शुभकामनाएं. आज विद्यादायनी माता से प्रार्थना है, हे माँ हम सबको सद्बुद्धि ज्ञान प्रदान करे. ऐसा ज्ञान प्रदान करे जिस ज्ञान से हम सबका भला हो सके, अपने माता पिता गुरु के ऋण से मुक्त हो सके. यही विद्यादायनी सरस्वती माता से प्रार्थना करेंगे. या कुंदेन्दो तुषार हर धवला या शुभ्रवस्त्रावृता या वेळावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माजितशङ्कर प्रविरे वीर्यदेवश्रदा वन्दिता. क्षमा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. हे जगज्जननी, हे विद्यादायनी, हे सरस्वती माँ, आपसे बार बार यह प्रार्थना है कि हे माँ मेरे प्रणाम मेरे पूजा स्वीकार कर बसंत पंचमी के शुभ अवसर पर सारे जनार्दन गुरुकुल के सारे विद्यार्थियों को अपना आशीर्वाद और विद्या दायनी प्रदान करे और सबको सही मार्ग सही विद्या सही संस्कार ज्ञान प्रदान करे और सनातन धर्म की प्रति सबको जागरूक करे. यही स्वामी जी के चरणों से और सभी अध्यापकों से निवेदन है कि बच्चे को सही संस्कार सही ज्ञान प्रदान करे ताकि भविष्य में आने वाला मेरा समय
सबके लिए अच्छा हो सके। और केदार भगवान की तरफ से भी 26 जनवरी और बसंत पंचमी के शुभ अवसर पर बहुत बहुत सबको शुभकामनाएं, बहुत बहुत शुभकामनाएं। बोलो श्री केदारनाथ भगवान की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। बहुत बहुत शुक्रिया। हम सभी मुझे ऐसा लग रहा है कि कई लोग सो गए हैं तो जगाना पड़ेगा। चलो दोनों हाथ माथे पे रख दो, दोन्ही हात डोक्यावर घ्या, जोडून ठेवायचे। जोड़ के रखना है। अब ऊंचे कर लो ऊपर, अब नीचे झुको। अब वापिस से जैसे थे वैसे। अब जागृत हो गए, जो सो रहे होंगे वो भी जागृत। बहुत बहुत शुक्रिया। महाराज ने यह सभी बच्चों को और गुरुजनों को यहाँ अपने मुख कमलों द्वारा आशीर्वाद दिया है। इसके पश्चात तेरी मिट्टी मिल जावा ये गीत आहे, दोनच कडवे गाय चालू करा फक्त सर, पूर्ण गीत नाही, दोन कडवे फक्त। तेरी मिट्टी में मिल जावा हे गीत आहेत प्राथमिक गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचं, दोन कडवे फक्त सर। छान, अतिशय सुंदर। या निमित्तानं त्या मुलांच्या ओठावर ते गीत तरी रुळल्या गेलं, देशभक्तीपर गीत, एवढं झालं तरी खूप झालं, धन्यवाद। यानंतर एक गीत आहे, त्या गीताच्या पूर्वी योगात गुरुकुलातले काही विद्यार्थी योगासनाचे प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवतील। योगासनाचे विद्यार्थी प्रात्यक्षिक दाखवतील, अगदी 2 मिनिटं फक्त, 2च मिनिटं। आणि एक शेवटचं गीत, या योगासनाच्या नंतर एक शेवटचं गीत राहील फक्त। चला पटकन पटकन। चला सांगा काय ते। या ठिकाणी शीर्षासन चालू आहे, हलासन आहे, चक्रासन केलेलं आहे, या ठिकाणी बक्कासन केलेलं आहे, सर्वांगासन केलेलं आहे, मयूरासन केलेलं आहे, बक्कासन केलेलं आहे आणि आसनांचा राजा जो तो आहे तो म्हणजे शीर्षासन आणि धनुरासन सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे। हे सर्व गुरुकुलचे विद्यार्थी आहेत। अतिशय सुंदर वेगवेगळे आसनं न दाखवता एकाच वेळेस सगळे आसनं वेळेअभावी सगळेच आसनं एकत्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे। शीर्षासनामध्ये मांडी त्याने घातलेली आहेत, मयूरासन या ठिकाणी केलं होतं, बकासन त्यांनी केलेलं दाखवलेलं होतं, हलासन दाखवलेलं आहे। अतिशय सुंदर पद्धतीनं या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आसनं केलेली आहेत। या विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरात टाळी वाजूया। टाळी वाजवणं सुद्धा देशभक्ती, मनातला भाव टाळीबद्दलचा ही सुद्धा देशभक्ती आहे। धन्यवाद। चला यानंतर एक शेवटचं गीत होईल आणि मल्लखांबाचे पण प्रात्यक्षिक समोर आपण दाखवूया, पण एक गीत होईल, तोपर्यंत मुलं त्या ठिकाणी तयार राहतील। आपण इथूनच 1-2 मिनिटांमध्ये मल्लखांबाचे प्रात्यक्षिक बघूयात, तोपर्यंत एक शेवटचं गीत या ठिकाणी होईल। सर गीत 2 कडवे फक्त। धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती। ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती। विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता। विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता। मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया, मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया। रे
याचा उद्धार तू केला. चला मिळून सारे बोला बाप्पा मोरया, बाप्पा मोरया, बाप्पा मोरया. सृष्टी तुझीच रे देवा, दृष्टी तुझीच रे देवा, सृष्टी तुझीच रे देवा, दृष्टी तुझीच रे देवा, दुनिया तुझीच रे देवा. बाप्पा मोरया, बाप्पा मोरया, बाप्पा मोरया. यानंतर योगाचं प्रात्यक्षिक सूर्यवंशी गुरुजी. पटकन मल्लखांब प्रात्यक्षिक दाखवायचं आहे. प्रतिनिधिक स्वरूपामध्ये 2-3 मुलांचं दाखवा. पटकन पटकन दाखवा. सुरू करा. सर्व सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांची भाषणं, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक भाषणं मुलांची या ठिकाणी मनोगत झालेली आहेत, भाषणं झालेली आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम झालेले आहेत. या वर्षभरात अनेक मुलांना आपण विविध माध्यमातून बक्षिसाचं वाटप केलेलं आहे. मागे पाढे पाठांतर असतील, इंग्रजी शब्द आहेत, कंपासपेटी, टॅब. जी मुलं दिवाळीवरून पटकन घरी आले त्यांना सुद्धा आपण बक्षीस दिलं होतं. पहिल्या दिवशी जे हजर राहतील त्यांना, म्हणजे चालू वर्षी आपण बक्षीस वर्ष म्हणून सादर केलं होतं. तर याही वर्षी मल्लखांब त्या ठिकाणी सुंदर केलं आहे. बा टाळी वाजवा एकदा. अतिशय सुंदर पद्धतीनं मल्लखांबाचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी सूर्यवंशी गुरुजीच्या मार्गदर्शनाखाली त्या मुलांनी त्या ठिकाणी सादर केलेलं आहे. अतिशय छान. चला दुसरं प्रात्यक्षिक. व्हेरी गुड. वेगवेगळे योगा त्या ठिकाणी दाखवत आहेत. पहा, वर उंचावर बसलेला मुलगा सुंदर पद्धतीनं त्या ठिकाणी मल्लखांबाचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. चला पुढची कृती काय आहे ते. चला पुढची कृती सांगा. शाबास. टाळी टाळी. बघू नका. डोळ्याने बघा, हाताने टाळी. डोळ्याने पहा आणि हाताने टाळी. अतिशय सुंदर पद्धतीनं मल्लखांबाचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी मुलं करतायत. छान. टाळी वाजवा. अतिशय सुंदर पद्धतीनं मल्लखांबावर तो पोटावर झोपलेला आहे. दोन्ही हात, दोन्ही पाय त्याच्या बाजूला आहेत. पुढची कृती. वरच्या मुलाच्या पायाला त्याने पकडलेला आहे आणि खाली संपूर्ण शरीर त्याने पायावर तोल सांभाळत पकडलेला आहे. धन्यवाद. सूर्यवंशी गुरुजी. झालंय सूर्यवंशी गुरुजी. झालंय का? धन्यवाद. मल्लखांबाचे प्रात्यक्षिक या ठिकाणी काही प्रातिनिधिक स्वरूपात दाखवलेलं आहे. यानंतर चालू वर्षी दिवाळीनंतर डिसेंबर महिन्यामध्ये बाबाजींचं 33वे पुण्यस्मरण झालं. शेवटच्या आठवड्यामध्ये 3 दिवस सहलीचं नियोजन झालं. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विज्ञान मेळावा झाला. दुसऱ्या आठवड्यामध्ये आनंदनगरी झाली. या आठवड्यामध्ये हा आहे. पुढच्या आठवड्यामध्ये पालक मेळावा पण आहे. म्हणजे कार्यक्रमाची रेलचेल आहेत. आणि मागच्या 2 आठवड्यामध्ये जे विज्ञान मेळावा आणि आनंदनगरी झाली
प्रतिनिधी स्वरूपात फक्त विज्ञान मेळाव्याचे बक्षीस या ठिकाणी वाटूया. आनंद नगरीचे आम्ही आमच्या लेवलला वाटून देऊया. फक्त तेवढ्याच त्या 6 मुलांचं बक्षीस वितरण आपल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी करूयात. मी त्या विज्ञान प्रयोगाची जी मुलं आहेत तेवढीच मुलं या ठिकाणी समोर येईल. अमृता जंगाळे, नम्रता कापसे, कुणाल लखवाल, मयुरी शेळके उच्च माध्यमिक विज्ञानमधून प्रथम आलेले आहेत. माध्यमिकमधून साक्षी रावसाहेब पांडव, मंगेश तळेकर, आशिष वाघ आणि प्राथमिक वर्गातले प्राथमिक शाळेचे विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रज्वल शिरोडे, श्रद्धा मगर आणि ओम खोड आणि समाधान मगर या पटकन या मुलांनी पटकन उभं राहायचं आहे. राणे गुरुजी बक्षीस पटकन वाटप करायचं आहे. फक्त बक्षीस प्रतिनिधी स्वरूपात. आनंद नगरीचं बक्षीस आपण नंतर देणार आहोत. सर्व विचार मंचावरच्या मान्यवरांना विनंती आहेत. सर्व आदरणीय राजाराम भाऊ पानगावाने, ब्रह्मचारी रामानंदजी महाराज, श्रीरामजी आयर साहेब त्यांना विनंती आहेत कि आपण या मुलांना त्यांचं बक्षीस. सर्व संत मंडळी, इन्हें मैं निवेदन करता हूँ, इन बच्चों ने जो पारितोषिक प्राप्त किया है उन्हें अपने कर कमलों द्वारा इन्हें प्रदान करें. जो विज्ञान मेलावा स्कूल में पिछले हफ्ते शनिवार के दिन आयोजित किया था उसी में जो प्रावीण्य मिला है उन बच्चों से प्रमाण पत्र राणे गुरुजी, राजाराम भाऊ पानगवाने दोघांचे असते. मुलींना दोघांचे असते. भाऊ पानगावाने भाऊ आणि आयर साहेब बाबाजींचा आदेश आहे. मुलींना तुमच्या हस्ते द्यायचा आहे. मुलींना तुमच्या हस्ते द्यायचं आहे मुलींसाठी. बाकी सरका बाजूला. बाकी सर्व विद्यार्थ्यांना राहिलेल्या द्वितीय आलेले, रांगोळीतले आलेले आहेत, आनंद नगरीतले आलेले आहेत. कार्यक्रम व्यस्ततेमुळे त्यांचं बक्षीस वितरण आपण शालेय लेवलवरती उद्या करूयात. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना वह्या आहेत आणि पेनचं पारितोषिक या मुलांना या ठिकाणी देण्यात येत आहेत. विज्ञान मेळाव्यात द्वितीय, तृतीय, रांगोळीमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या मुलांना उद्या आपण देणार आहोत. वेळेच्या अभावी प्रतिनिधी स्वरूपात या ठिकाणी आपण बक्षीस वाटप केलेलं आहे. राणे गुरुजीकडं त्या बक्षिसाचं सर्व नियोजन. धन्यवाद. पगार सर, पगार गुरुजी. मी गुळवे गुरुजींना विनंती करेन. गुळवे गुरुजी 2 मिनिटांमध्ये आपलं प्रजासत्ताक दिनाबद्दलचं मनोगत व्यक्त करा. जगद्गुरू जनार्दन स्वामी, त्याचबरोबर त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री 1008 महामंडळ स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेल्या माझे विद्यार्थी मित्रांनो, की आज प्रजासत्ताक दिन. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण भारतामध्ये आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. की या ठिकाणी 15 ऑगस्ट हा दिवस आणि 26 जानेवारी हा दिवस हे दोन्ही देश भारतामध्ये अतिशय मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या दोन्हीमध्ये आपल्या सर्वांना फरक तर माहीतच आहे की 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला आणि या स्वातंत्र्याची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी आपण 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो. आज 26 जानेवारी ही 26 जानेवारी हा संपूर्ण भारतामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. दोन्ही दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला काय नेमका फरक आहे हा फरक आपल्याला सर्वांना माहीतच आहे की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन्हीमधील मी फरक या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. की 15 ऑगस्टला आपण पाहतो की भारताच्या लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केलं जातं. 26 जानेवारीला सुद्धा
या ठिकाणी ध्वजारोहण केलं जातं. परंतु 15 ऑगस्टला आपण पाहतो की ध्वजारोहण करत असताना की या ठिकाणी 15 ऑगस्टला भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडतं. तर या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं. या ठिकाणी 15 ऑगस्टला ध्वजारोहण पार पडत असताना ध्वजारोहण हे खालून वरती फडकवलं जातं. परंतु या ठिकाणी 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी ध्वज हा वरती फक्त बांधलेला असतो आणि वरती बांधलेल्या ठिकाणी फक्त फडकवण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रपती करत असतात. या ठिकाणी 15 ऑगस्टला कोणतेही इतर देशाचे मान्यवर येत नाहीत, परंतु 26 जानेवारीच्या दिवशी इतर देशाचे राष्ट्राध्यक्ष असतील, पंतप्रधान असतील, जे कोणीही प्रमुख असतील त्यांना बोलावलं जातं. आज सुद्धा आपण पाहतो की भारताच्या 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इजिप्त देशाचे अब्देल सादेर यांना भारताचे प्रमुख अतिथी म्हणून आज बोलवलेलं आहे. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं. त्याचबरोबर राजपथावर आपण पाहतो की तिन्ही दलाच्या कवायती या ठिकाणी सादर केल्या जातात. प्रत्येक घटक राज्याचं या ठिकाणी रथ त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आज महाराष्ट्राचा सुद्धा रथ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी महिलांचं शक्तिस्त्रोत म्हणून असलेल्या 3.5 पीठाचं या ठिकाणी प्रदर्शन त्या ठिकाणी केलं जातं. की अशा या प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी अनेक आपल्याला वैशिष्ट्य सांगता येतील, परंतु या ठिकाणी आपल्याला परमपूज्य बाबाजींच्या अमृतवाणीकडे जायचं आहे आणि वेळेचं बंधन लक्षात घेऊन या ठिकाणी माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बाबाजी, जय महात्माजी. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे जे ध्वजारोहक होते माननीय श्री आमचे आयर साहेब यांनी 3400 रुपये आजच्या या कार्यक्रम प्रसंगी दिलेले आहेत. त्यांचे टाळी वाजून या ठिकाणी अभिनंदन करूया. आणि सर्व मुलांना या ठिकाणी केळीचं वाटप डोबळे गुरुजी आणि देव गुरुजी यांच्या हस्ते या ठिकाणी दिलं आहे. त्यांच्या हस्ते त्यांचं या ठिकाणी टाळी वाजून आपण अभिनंदन करूया. यानंतर इयत्ता 4थीचा मुलगा चाळीसगाव या ठिकाणी आपल्या गुरुकुलचा मुलगा कुस्ती खेळण्यासाठी गेला होता. त्या कुस्तीमध्ये अनेक त्याने पारितोषिक प्राप्त केले. त्या मुलाचं नाव आहे कृष्णा. त्याला मी पगार त्याला समोर आमंत्रित करतो. त्याचं पूजन या ठिकाणी मी आदरणीय आजच्या कार्यक्रमाच्या ध्वजारोहक आयर साहेब यांना विनंती करेल की छोट्याशा मुलाचं चाळीसगाव या ठिकाणी झालेल्या कुस्तीमध्ये त्याने 2-3 कुस्त्या त्या ठिकाणी मारलेल्या आहेत. त्याचं त्या ठिकाणी त्यांचं पूजन आयर साहेबांच्या हस्ते इयत्ता 4थीचा विद्यार्थी सोबत भोजने गुरुजी. यानंतर आदरणीय प्रकाश भाऊ साळुंके यांनी सुद्धा आजच्या या दिनी 3400 रुपयाचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांचंही या ठिकाणी टाळी वाजून अभिनंदन. मी पगार गुरुजींना विनंती करेन, पगार गुरुजी आदरणीय साळुंके साहेबांचं पूजन आपल्या हस्ते त्या ठिकाणी करायचं आहे. पगार गुरुजींना विनंती आहे. पगार गुरुजी तिकडे पूजन चालेल. आदरणीय संस्कार संस्थेचे कार्यकारिणी विश्वस्त आदरणीय राजाराम भाऊ पानगावाने यांना मी विनंती करेन की आपण या ठिकाणी आपलं मनोगत आणि मार्गदर्शन या ठिकाणी करावं. तदनंतर ब्रह्मचारी रामानंदजी महाराजांचं मार्गदर्शन आणि नंतर शेवट बाबाजींचं. वेळेचं बंधन आहे बाबाजीचं. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या निमित्ताने संत जनार्दन स्वामी संस्कार संस्थेचे अध्यक्ष यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो. उपस्थित बाबाजींच्या परंपरेतील संत लक्ष्मण दादा, ब्रह्मचारी रामानंदजी महाराज, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक श्रीरामजी आहेर, सर्व संत महंत, या गुरुकुलचे मुख्याध्यापक,
आदरणीय ढोबळे गुरुजी, त्यांचे सर्व सहकारी शिक्षक, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका तालेताई व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक सर्वांच्या चरणी वंदन करतो. आपला भारत देश आपल्या हिंदुस्थान म्हणून ओळखले जातो. याचं कारण या सृष्टीची निर्मिती या भारत देशामध्ये झालेली आहेत, म्हणून भारताला माता म्हणून ओळखल्या जातं. आणि या ज्या शूरवीरांनी बलिदान दिलं आणि आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं, या सर्व शूरवीरांच्याही चरणी अभिवादन करतो. या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये अनेक शाळा आहेत, पण जनार्दन बाबांनी जे सुरू केलेलं आहेत हे गुरुकुल आहेत. आणि ह्या गुरुकुल ह्या नावाप्रमाणे आपल्याला या गुरुकुला योग्य दिशा द्यायची आहे. सर्व शिक्षक हे प्रथम बाबाजींचे शिष्य आहेत आणि नंतर मग संस्थेचे शिक्षक बनलेले आहेत. त्यामुळे बाबाजींच्या ज्या परंपरा आहेत, बाबाजींचे जे नियम आहेत, त्या परंपरांना धरून, त्या नियमांना धरून आपल्याला या मुलांना योग्य दिशा द्यायची आहे. एक चतुरसूत्रीचा वापर करून आपल्याला यांना एक दिशा द्यायची आहे. त्यापैकीच स्वच्छता, शिस्त, शिस्त, सुरक्षा आणि संस्कार. शिक्षकांनी या 4 गोष्टीचा जर अवलंब केला तर निश्चितच हे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांना योग्य दिशा आणि हे भारतीय संस्कृती जपल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला प्रथम भारतीय संस्कृती जपायची आहे आणि त्यासाठी या 4ही गोष्टीची गरज आहे. स्वच्छता असेल तर शिस्त लागेल आपल्याला. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी शांत बसायचं आहे, सर्व लक्ष द्यायचं इकडं. आणि जे विद्यार्थी आपल्या समोर बसलेले आहेत ते विद्यार्थ्यांमध्ये कुणी तहसीलदार म्हणून बसलेले आहे बरं का, भावी तहसीलदार आहेत, भावी कलेक्टर आहेत, भावी आमदार आहेत, भावी मंत्री आहेत आणि नवे महामंडलेश्वर असतील, कोणी ह्या देशाची सेवा करणारे सेवक असतील, असे या विद्यार्थी या ठिकाणी आपल्या समोर बसलेले आहेत. आणि ते घडवण्याचं कार्य, घडवण्याची जबाबदारी सर्व शिक्षकांवर आहेत. आणि हे वर्ष जय बाबाजी भक्त परिवाराचं हे सांस्कृतिक वर्ष आहेत आणि ह्या निमित्ताने आपल्याला या भारत देशाची सेवा करायची आहे. सर्व शिक्षक हे आमचे सर्व मित्र आहेत आणि त्यांनी ह्या 4ही नियमांचं पालन करून आणि बाबाजींच्या वेळोवेळी सूचनांचं पालन करून या विद्यार्थ्यांना योग्य दिशा द्यायची आहेत. या निमित्ताने एवढंच बोलेल आणि या ठिकाणी उशीर झालेला आहे, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय बाबाजी. धन्यवाद भाऊ. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं दिलेल्या सूचना आम्ही निश्चितच तंतोतंत पालन करूयात. यानंतर वेळ भरपूर झालेला आहे, बाबाजींच्या अमृतवाणीकडे आपल्याला जायचं आहे. तत्पूर्वी ब्रह्मचारी रामानंदजी महाराज यांना विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं.
हा इकडे लक्ष द्या आता मुलांनो. 2 मिनिटं ते बंद करा बरं. ते थोडं 2 मिनिटं थांबा आता. हा एका ठिकाणी 7-7 मुलं नाही, गरज नाही ना. शिक्षकांनी जागेवर त्यांना द्यायचंय. हात वर करा, हात वर करा. ज्यांना ज्यांना देवानी हात दिलेले वर करा हात. निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय. बजरंग बली की जय. भारत माता की वंदे. धन्यवाद. निष्काम कर्मयोगी बाबाजींच्या चरणी कोटी कोटी वंदन. या संस्थेचे अध्यक्ष विद्यमान बाबाजी यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. आलेले या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व संत महंत, या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे, सर्व आदरणीय राजारामभाऊ पानगव्हाणे, तसेच आदरणीय श्रीरामजी आहेर काका, आमचे गंगापूरचे बाजीराव पाटील असतील, प्रकाशभाऊ साळुंगे असतील आणि इतर सर्व मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद आणि सर्व बालगोपाल. जय बाबाजी, जय बाबाजी. 2च मिनिटं इकडे लक्ष द्या मुलांनो. सर्वप्रथम आज या प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्यांच्यामुळे आपण हा दिवस पाहतोय असे काही देशभक्तांचे वेशभूषेतील मुलं समोर येतील. सुभाषचंद्र बोस, बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, तसेच काही झाशीची राणी, भारत माता, कोण आहे अजून, सावित्रीबाई फुले. या सर्व मुलांचं टाळ्या वाजून अभिनंदन करा. धन्यवाद. आपण भारत देशामध्ये जन्माला आलो. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी अशा देशामध्ये जन्माला आलो जे देश या जगाचं देवघर आहे आणि या देशामध्ये साक्षात परब्रह्म अवतार धारण करतो. अशा देशात माझा जन्म झाला. पण अशा भारत देशाच्या मातृभूमीला कोटी कोटी वंदन. आज प्रजासत्ताक दिन म्हणजे ज्या दिवशी भारताची घटना अंमलबजावणीत आली, तसं जगद्गुरु जनार्दन स्वामींचं एक वाक्य मला आठवतं की या सृष्टीचे चक्रचालक, व्यवस्थापक, या ब्रह्मांडाचे व्यवस्थापक ब्रह्मा विष्णू महेश यांच्या निर्मितीच्या आधी त्या परब्रह्माने धर्माची स्थापना केली आणि तो धर्म म्हणजेच घटना आहे. जसं या ब्रह्मांडाला चालवणारा धर्म आहे तसं आपल्या देशाला चालवणारी ही घटना आहे. आणि म्हणून या घटनेचा आदर पहिल्या व्यक्तीपासून ते खालच्या व्यक्तीपर्यंत होत असते. राष्ट्रपती सुद्धा घटनेच्या वर नाहीये, लक्षात घ्या. राष्ट्रपतींना सुद्धा घटनेचा आदर करावा लागतो, पण देशातला प्रत्येक नागरिक या घटनेच्या अधीन आहे. म्हणून तसंच या ब्रह्मांडातला प्रत्येक व्यक्ती हा धर्माचा आदर करणारा असला पाहिजे, धर्माच्या अधीन असला पाहिजे. या प्रजासत्ताक दिनाचं, स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आज या कार्यक्रमामध्ये जे अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या प्रात्यक्षिकामध्ये करून दाखवलं, त्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचं मी जोरदार टाळ्या
वाजवून अभिनंदन करू इच्छितो. आणि असाच उत्साह येणाऱ्या काळातही राहो. परमपूज्य बाबाजींच्या आशीर्वादाने हे गुरुकुल जगामध्ये उच्च कोटीचं काम करून दाखवावं. बाबाजींच्या आशीर्वादाने प्रत्येक मुलाला एक चांगलं नागरिक बनवण्याची शक्ती देवानी द्यावी, हीच प्रार्थना आजच्या या पर्वकालावर मी करतो. आणि या संस्कार संस्थेच्या कार्यकारी समितीलाही बाबाजींनी चांगली शक्ती प्रेरणा द्यावी, जेणेकरून जगद्गुरु जनार्दन स्वामींचे आणि परमपूज्य विद्यमान बाबाजींचे स्वप्न लवकरात लवकर साकार होतील, अशी प्रार्थना बाबाजींच्या चरणी करतो. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की. श्री गुरुदेव दत्त दत्त निरंजन ओम निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज की जय. बजरंगबली की जय. आज द्राक्षाचं फळ वाटप आदरणीय डॉक्टर रावसाहेब जाधव, रानवड, तालुका निफाड यांच्या वतीने आहे. त्यांचंही जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. सर्व विद्यार्थी आपल्या हातातलं केळीचं जे साल आहेत ते आपल्या जवळच आपण ठेवायचे आहेत. कॅरेटमध्ये आपण गुरुजी मध्ये थांबायचं आहेत आणि केळीचं कॅरेट जे आहेत समजा साल ते आपण जमा करायचे. बाकीचा आवाज येणार नाहीत. यानंतर बाबाजींच्या पूजनाकडे आणि अमृतवाणीकडे जाण्यापूर्वी मुलींच्या हातामध्ये ज्या पाट्या दिलेल्या आहेत त्या मुलींनी समोर या ठिकाणी यायचं आहे आणि ती पाटी आपल्याला माईकमध्ये वाचून दाखवायची आहेत. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. जय भारत जय बाबाजी. चला पुढचा समोर. पाटी तुम समोर. मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. जय बाबाजी जय महात्मा जी. जय भारत. पहिलं जय भारत म्हणायचं. झाडे लावा झाडे जगवा. जय भारत. जय भारत जय बाबाजी. टाळ्या वाजवा नुसतेच नाही. भारत देश माझा महान, तिरंगा आहे त्याची शान. जय बाबाजी जय भारत. भारत अमुचा प्राण, तिरंगा त्याची शान. जय भारत जय बाबाजी. आधीचे पटकन पुढचे येऊन उभे राहा. पुढचे येऊन उभे राहा. पगार गुरुजी बाकीच्यांना उभं करा म्हणजे पटकन होईल. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. जय भारत जय बाबाजी. पुढचा पटकन येऊन उभे राहा. उभे राहा पटकन येऊन. भारत माता की जय. जय बाबाजी जय महाराष्ट्र. 1 2 3 4 तिरंग्याचा जय जयकार. जय भारत जय बाबाजी. पर्यावरण वाचवा भविष्य घडवा. जय भारत जय बाबाजी. आपले कर्तव्य आपले अभिमान वाढवू तिरंग्याची शान. जय बाबाजी जय भारत. स्वातंत्र्य दिनाचा विजय असो. जय भारत जय बाबाजी. रंग भरवा त्यागाचा मार्ग स्वीकारू स्वच्छतेचा. जय बाबाजी जय महात्माजी. गंगा नदी का धो दो पानी हम सब बच्चे हिंदुस्तानी. जय भारत जय बाबाजी जय महात्मा. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. जय भारत जय बाबाजी जय महात्मा जी. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. जय भारत जय बाबाजी. स्वातंत्र्याचे योद्धे ते महान म्हणूनच तिरंगा डोलतो तो छान. जय भारत जय बाबाजी. तिरंगा हाती घेऊ चला स्वातंत्र्याचे गाणे गाऊ चला. जय बाबाजी जय भारत. जय जवान जय किसान. जय भारत जय महात्मा. कदम कदम बढ़ाए जा देश का गीत गाए जा. जय भारत जय बाबा. पाणी आडवा पाणी जिरवा. जय भारत जय बाबा. भारत मातेचे गीत गाऊ तिरंगा घरोघरी लावू. जय बाबाजी.
सारे मिळून अभिमानाने मिरवू तिरंगा आपला उंच उंच चढवू. जय भारत जय बाबाजी. जय जवान जय किसान जय बाबाजी जय भारत जय महात्मा. धन्यवाद. यानंतर अगदी कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात आणि अति महत्त्वाचा बाबाजींची अमृतवाणी आपल्याला सर्वांना श्रवण करायची आहेत. आपणही केव्हाची आतुरतेने बाबाजींच्या अमृतवाणीची वाट बघत आहोत. तत्पूर्वी बाबाजींचं पूजन या ठिकाणी संपन्न होईल. दोन्ही गुरुकुलाच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होईल. माध्यमिक गुरुकुलच्या वतीनं मी डोबळे गुरुजी आणि देव गुरुजी ज्यांचं आज योगदान आहेत त्यांच्या हस्ते यांचं पूजन होईल. प्राथमिक तालेताई आहे पण त्यांच्या वतीनं पगार गुरुजी आणि भोजने गुरुजी यांना विनंती आहे की आपण चौघडणी येऊन या ठिकाणी बाबाजींचं पूजन या ठिकाणी फेटा शाल आणि एक मोठा गुलाबाचा हार अर्पण करून या ठिकाणी बाबाजींचं पूजन करावं. सर्व विचारमंचांना विनंती आहे की आपण बाबाजींचं पूजन संपन्न होत आहेत. आपण थोडंसं जागेवर उभं. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः. तस्मै श्री ओं शान्तिगिरये नमः. निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय. आज के आनंद की जय. बजरंग बली की जय. हॅलो. इयत्ता 7वीचे विद्यार्थी बोटवर करा ज्यांचं नाव सु अक्षराने सुरुवात झाली. सु ज्यांचं नाव सु या अक्षराने सुरुवात आहे 7वी उभं राहायचं आणि समोर यायचं आहे. सुनील असेल, सुमित असेल, सुनील असेल, सु सु नावाचे. चल दोन आहे. चल समोर आहे. सुमित आहे, सुमित जाधव आणि सुमित तळवे. सुमित स्क्वेअर, सुमितचा वर्ग. एक गंधाक्षदा देवगुरुजी. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु पृखदश्वामरुतः वृष्णिमातरः शुभं जावानो विदते कुजग्मयः अग्निजिह्वा मनवः सूरचक्षसो विश्वेनो देवा बाबाजींच्या सत्काराचे भाग्यवान प्राथमिक गुरुकुलचा विद्यार्थी सुमित जाधव आणि माध्यमिक गुरुकुलचा विद्यार्थी सुमित तळवे यांना बाबाजींचा फेटा शाल आणि हार या ठिकाणी अर्पण करण्यात आलेले आहेत. सस्तनो भिर्व्यसे महिते वहितं जदायुः. या भाग्यवान विद्यार्थ्यांसाठी नशीब लागतं बरं का. बाबाजी बऱ्याच वेळेस म्हणतात ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळेल. 2 दिवसापूर्वी आनंद नगरीला आले होते बाबाजी. बाबाजीच्या हातामध्ये एक ॲपल बोर होतं. बरेच बोर ताटामध्ये होते आणि बाबाजींनी सांगितलं की ज्याच्या नशिबात असेल ते त्याला मिळेल आणि खरोखरच ज्याच्या नशिबात होतं ते त्याला मिळालं. धन्यवाद. तसं आजचा जो सन्मान आहे
खरोखरच अतिशय सुंदर पद्धतीनं बाबाजी काय कल्पना सुचवतील सांगता येत नाही. अगदी सुनावाचं कोण असेल त्यांच्या हस्ते त्या मुलांना मिळालेत. यानंतर बाबाजींच्या अमृतवाणी सर्वजण जागेवर बसून घेतील. आता सर्व जागेवर बसतील. सर्व उभे कोणीच राहणार नाही. या विचारावर उपस्थित असलेली मुलं सुद्धा खाली बसतील. सर्व उभं कोणीच राहणार नाहीत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते. मनोजवं मार्गतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं श्रीरामदूतं गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव जनेश्वरा गुरु साक्षात जन तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. आज आपण आपल्या देशाचा राष्ट्रीय सण असा राष्ट्रीय उत्सव महोत्सव सर्व उपस्थित आहोत. जे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहेत, ज्यांना आपण सर्वांना आपल्या हृदयामध्येही जागा दिलेली केली, काय ज्यांना आपण आपल्या हृदय में आपली जगह दिया आहे. नवीन काही विद्यार्थी अशा असतील किंवा शिक्षक अशा असतील, त्यांनी फक्त बाबांनाच आपल्या हृदयात जागा दिली नाही, बाबा बोलवली जर टाळी होऊन त्यांचा अशा संतांच्या चरणी कलश बना पद्मे फाउंडेशन बनाती. ऐसा जो टेम्पल है यहाँ कैलाशपति महादेव वहाँ की चरण में करके बाद में कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग जैसे आपके केदारनाथ ज्योतिर्लिंग का पता है. यहाँ संगम हुआ, कैसा कौन सा संगम हुआ? केदारनाथ का और संगम हुआ किया संगम हुआ. ये संगम के स्थानों पर आप बड़े प्रेम से सवेरे सवेरे जल्दी उठकर या पधारे या अपन सर्व उपस्थित झालेला. माझ्या प्रथमतः जे केदारनाथ बघा, यहाँ केदारनाथ से यहाँ चल कर आएगी, केदारनाथ से यहाँ चल कर आए जो यात्रा कर रहे ऐसे संत महंत, इनका ज्ञानानंद जी महाराज है, इनका नाम कुबेर निर्वाण कुबेर. मैं चाहता केशवानंद जी, यहाँ दुर्गेश पंडित जी और हमारे आश्रम बाबा जी के परामर्श के संत श्री स्वामी लक्ष्मणगिरी जी महाराज, जय ब्रह्मचारी रामानंद जी महाराज, तसेच या संस्कार संस्थेचे जे काही कार्यकारी मंडळ आहेत त्या कार्यकारी मंडळाचे सदस्य असतील, ज्यामध्ये आपले राजाराम पानगण उपस्थित आहेत, त्यामुळे आपले जगन्नाथजी काळे उपस्थित आहेत, जनाना अण्णा रेठियाना आहेत, आपल्या संस्थेचे व्यवस्थापक असे आमचे श्रीराम आहेर त्यांना काकासना असतात, तसे आमचे बाजीराव पाटील उपस्थित आहेत. त्याप्रमाणे ह्या प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तालेबाई उपस्थित काही, त्याचप्रमाणे माध्यमिकचे मुख्याध्यापक श्री नाव त्यांचं हां
दिनकर डोबळे बरं का, डोबळे उपस्थित आहेत, सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित आहेत, अनेक मान्य उपस्थित आहेत, आमचे प्रकाशजी साळुंके उपस्थित असतात. आता ज्यांचं प्रेझेंटेशन दिलं राममनोहरजी बोलता बोलता सर्व स्वातंत्र्यवीरांना समोर हजर केलं होतं दर्शन देण्यासाठी. सर्व आपण बघितले ते सर्व स्वातंत्र्यवीर या देशासाठी प्राण रक्त बलिदान काय जे असेल ते बघा करणार आहेत ते उपस्थित आहेत. त्याप्रमाणे गुरुकुलचे प्राथमिक विद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत. असे जेही या राष्ट्रीय सणासाठी अर्थात प्रजासत्ताक दिन ज्या दिवशी भारतामध्ये लोकांची सत्ता लोकांचं राज्य सुरू झालं असा हा अत्यंत महत्त्वाचा मांडेगाव वासा उत्सव दिन आपण आज पाहत आहोत. म्हणून प्रथमतः पुनश्च आपल्या सर्वांचं बघा देशाप्रती असलेलं प्रेम, त्या प्रेमाबद्दल आपण जरा जोरशी टाळी वाजून आपण अभिनंदन करायचं आहे. दोन प्रकारची भक्ती आहेत, देवभक्ती आणि देशभक्ती. क्या देवभक्ती और देशभक्ती. यामध्ये आपल्याला प्रश्न पडू शकतो की कोणती मोठी घेणे, देशभक्ती मोठी का देवभक्ती मोठी? बोला ना आता, देवभक्ती मोठी का देशभक्ती मोठी? अहो ते परस्वरामने कोणीच कोणापेक्षा मोठं नाही, तर 100 बडकर 1 का 100 बडकर 1 त्याला हेच आपण उत्तर देऊ शकतो. कारण आज जर सीमेवर जर सैन्य नसेल आपण सुरक्षित राहू शकतो का सांगा. देशभक्ती महत्त्वाची. देशभक्ती बघा, देशसेवक आपल्या बाउंड्री सीमेवर आहे बघा, आपल्या भारताच्या सर्व जनता जनाच्या सर्वसाठी म्हणून आपण सुरक्षित आहोत. नाही तर आपल्या बॉम्ब गोळे फोडले असते, अतिरेकने हल्ला केला असता. आपल्याला कल्पना आणि म्हणून प्रथमतः यांनी या सुंदर उपक्रमाचं आयोजन केलं. एक प्रेझेंटेशन आपलं प्रदर्शन आहे तर दर्शन काय, प्रदर्शन नसून प्रदर्शन घडवलं. म्हणून अशा सर्व या गुरुकुलमधील मुख्याध्यापक सर्व शिक्षकांचं टाळी वाजून आपण अभिनंदन करायचं. रोजही ध्वज कुठे कोणी राहिल्यावर काय त्याला झटका द्या. आपल्या देशाचा बघा ध्वज केली. आताच कुणीतरी वाचलं ना त्या देशाबद्दल, देशावर हां भारत आमचा प्राण तिरंगा त्याची जर टाळलं सर वर दाखवतो परत फिरवायचं पण फिरवा त्याला. हां काय लिहिलं त्याच्यावर बघा. प्रत्येकाने आपला देश म्हणजे आपला प्राण मानला पाहिजे आणि त्याची शान काय आहे म्हणून आपली मान उंचवली लक्षात. पण टाळी वाजून पण आपण अभिनंदन बघा आपल्या या भक्तीचा देशभक्ती करूया. विद्यार्थी लक्षात द्या बरं का, आपल्या सर्वांवर ऋण आहे. ऋण म्हणजे उपकार लक्षात घ्या. कोण कोणाचे उपकार आहेत बघा. पहिले उपकार आपल्या सर्वांवर कोणाचे आहेत? आपल्या जन्म दिला की त्या माता पित्यांचे उपकार बघा प्रथम आपल्या घरात. ऋण मातृऋण पितृऋण आपल्या सर्वांच्या बघा ऋणामध्ये. दुसरं ऋण कोणाचं आहे? गुरूंचं ऋण. आता गुरु बघा अध्यात्ममध्ये गुरु एकच असतो.
मात्र इतर क्षेत्रामध्ये अनेक गुरु असतात. जसं बघा तुम्हाला वर्गामध्ये एकच क्लास टीचर असतो की नाही, विद्यार्थ्यांना वर्गामध्ये एक क्लास टीचर असतो, मात्र इतिहासाचा शिक्षक वेगळा असतो, गणिताचा वेगळा, विज्ञानाचा वेगळा, भूमितीचा वेगळा आहे की. शिक्षकाला त्याला शिक्षागुरूमध्ये शिक्षागुरू. त्याप्रमाणे या मनुष्याच्या या जीवावर दुसरं ऋण कोणाचं आहे? इथं शिक्षागुरूचं म्हणा. दुसरं ऋण म्हणजे उपकार. तिसरे उपकार आपल्याला कोणाचे आहेत? ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं ना. प्रत्येक जण बघा स्वतः मोठा झाला नाही, अनेक समाजाने त्याला आधार दिला, अनेक प्रकारचं योगदान किंवा मदत केली अशा त्यांच्या सर्वांच्या मदतीने आपण मोठं झालं. म्हणून तिसरं वगैरे समाजाचं आहे. चौथं ऋण कोणाचं आहे? चौथं ऋण कोणाचं आहे? जो आज 16 आपण साजरा करीत आहोत ना, देशाचा बरोबर देशाचा. पण आपल्याला तो प्राणी बनायचा नाही. आपल्याला काय करायचंय? माता पित्यांचे, गुरूंचे, समाजाचे, या देशाचे उपकार ऋण थोडा थोडक्यानं फेडण्याचे प्रयत्न करायचे. आता अनेक विद्यार्थ्यांनी मुद्दे मांडले. देशभक्ती छोट्या छोट्या गोष्टी कशी बघा आपण करू शकतो की नाही. महाराष्ट्राने मी त्या संदर्भात विषय घेतला, विद्यार्थ्यांनी त्याचं दर्शन घडवलं आणि आपल्या वाक्यामधून. म्हणून देशभक्ती बघा प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. एक वेळ बाबांना असं वाटतं का, एक वेळेस देवभक्ती नाही केली तरी चालेल बरं का. बाबांना वाटतं काय वाटतं बरं का, एक वेळेस देवभक्ती नाही केली तरी चालेल, मात्र देशभक्ती केल्याशिवाय पर्याय. जसं आमच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असं प्राथमिक विद्यार्थ्यांनी की नाही जवानांचं गीत स्वतः जवान म्हणले आणि गीत एक स्फूर्ती बघा प्रेरणा मिळावी म्हणून आमच्या सैनिकांनी एक विद्यार्थ्या रूपामध्ये काय केलं, आपलं दर्शन घडवलं. जर टाळून त्या बालकांचं आपण आम्ही करूया. म्हणजे बघा साधा ड्रेस घातला काय, जसं आता कोणी नेताजी सुभाषचा कोणी ड्रेस घातलेला आहे, कोणी महात्मा गांधीचा ड्रेस घातलेला आहे, कोणी भगतसिंग राजगुरूचा ड्रेस घातला. साधा ड्रेस जरी घातला तरी माणसामध्ये स्फूर्ती, प्रेरणा, एक उत्साह बघा निर्माण होतो की नाही. मग जगा जे खरे जे होऊन गेले की नाही, ज्यांना काय म्हणतात स्वातंत्र्यवीर म्हणतात, धर्मवीर म्हणतात, काय बघा त्यांच्यामध्ये देशभक्ती ठासून बघा भरले असेल. देशप्रेम काय असू शकतं हे त्यांच्या बघा उदाहरण बघा आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. त्या दृष्टिकोनातूनही आपल्याला बघा बाबाजीने ज्या परंपरा दिल्या आहेत त्या माध्यमातून देशभक्ती करून आपल्याला देशातून बघा कमी करायचा प्रयत्न करा. त्यासाठी आपण बाबांच्या परंपरेनुसार एक कार्यक्रमाचं आयोजन केलं बघा. कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे?
एका तारखेला आपण 2-3 महिन्यामध्ये सोहळा पाहायला मिळेल आणि त्यासाठी आपण काय करू शकतो तर आपण त्या श्रमदान सोहळ्यामध्ये सहभागी होऊ शकतो. आपण आवाहन करूया की त्यांनी या महाश्रमदान सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आणि देवदेश धर्माचं ऋण थोडं तरी आपण फेडावं, हीच नम्र विनंती. लक्ष द्या हातावर. हो, सर्वांना ऐकायला येतं ना? ऐक, लक्ष द्या. आपण सर्व विद्यार्थी विचार कराल किंवा शिक्षक विचार करतील, हा विषय तर आमच्यासाठी नाही तरी घ्यायची गरज काय की नाही. बरं का, आपल्याला काय करायचं आहे बरं का, एक विद्यार्थी का होईना बरं का, प्रत्येक टीम बरोबर बरं का एक विद्यार्थी आपल्याला पाठवायचा आहे त्यांच्यासोबत. लक्षात द्या बरं का. अभिनंदन करा विद्यार्थ्यांनो, तुमचा सहभाग या माध्यमातून या महाश्रमदानामध्ये होणार आहे. हां म्हणजे हां, आणि एक शिक्षक सुद्धा आपण एका टीममध्ये देणार आहे कोणतरी, त्यांना पाहायला मिळायला पाहिजे ना, एक शिक्षक आणि विद्यार्थी बरं का. काही म्हणजे 2 विद्यार्थी असतील म्हणजे निदान त्यांच्या तरी लक्षात डोळ्याने पाहतील की बाबांच्या या श्रवण परंपरांमधून हे भक्त परिवार काय करीत आहे लक्षात घ्या. आणि ते भविष्यामध्ये सुद्धा खास विद्यार्थ्यासाठी आपण प्रत्येक विद्यालयातून त्या ठिकाणी निवड करून काय करणार आहोत, देशासाठी धर्मशाही सन्मान करणार आहोत. असो, आता शेवटच्या विषयाकडे जाऊन आपण या सोहळ्याच्या सोहळ्या सांगता करूया. जरा पुन्हा वरात करा बरं. भारत माता की तर आवाज कसा आला पाहिजे की नाही, कारण आपल्या जे छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मावळ्यांचे प्राण गेले असतील त्या गडकिल्ले घेण्यासाठी की नाही, ते गडकिल्ले दर्शन आपल्याला घ्यायचं आहे, तिला काहीतरी आपल्याला काम करायचं आहे. जणू छत्रपतींच्या आत्म्याला आनंद वाटेल की माझे मावळे बाल मावळे आणि माझे वंशज मी जिंकलेले किल्ले निदान साफ करण्यासाठी तरी आले. आता त्यांना नाही बघा स्वाभिमान किंवा गौरव वाटल्याशिवाय राहणार आहे. म्हणून जरा आपल्याला बघा इथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशांच्या समाधी आहेत, विठ्ठलजी, व्यंकटजी, मालोजी, शहाजी, चारी. म्हणून जरा आपण जो जल्लोषपणे भारत माता की जय, भारत माता की जय, जय शिवाजी, जय भवानी म्हणायचं, जय शिवाजी, जय भवानी. लक्ष द्या. आपण श्री संत जनार्दन स्वामी महादेव उच्च माध्यमिक आणि बघा प्राथमिक विद्यालय गुरुकुल यामध्ये शिक्षण घेत आहोत. आणि म्हणून बाबांना असा आनंद वाटला. आपले माता पिता खरं धन्य म्हणावं लागेल की त्यांना एक बुद्धी विचार निर्माण झाला आणि त्यांनी सुंदराचा विचार करून बाबांच्या गुरुकुलमध्ये मग प्रवेश आपल्याला दिला. आता या वर्षाचा प्रवेश दिला तर मला आता पुढच्या वर्षी सुद्धा बघा आपण दाणे दाणे लिखा आहे, जसं तुमचं केळावं लावून येतो की नाही, काही नाही खाल्ला अजून काहीच ठोक्या बा अजून खाली नका. द्राक्षी बनवून नाही वर घ्यायला द्राक्ष आणि काही नाही, काही घरी घेऊन जाते, काही घरी घेऊन जाते प्रसाद, काही स्वतःच खाऊन घेते, ज्याचा तर इच्छेचा विषय श्रद्धेचा विषय बरं का. पण बाबांना असं वाटतं कधी बघा धर्मशास्त्रवंत तर प्रसाद जर मिळाला ना कधीच एकट्याने खायचा नाही बरं का, काय का नाही, कधी एकट्याने खायचा नसतो. तर काय असतो थोडासा आपण खायचा असतो बाकीच्या घरच्यांना. आता काही विद्यार्थी विचार करतील आमचे ते आता घरी ताजा घरी ती आमची गाव तिकडे आमचे वडील घरी आहे, मग करायचं काय, हा प्रश्न निर्माण शकतो की विद्यार्थ्यामध्ये. जे वसतिगृहामध्ये विद्यार्थी आहेत त्यांचे प्रश्न विचार निर्माण होऊ शकतो की आता आम्हाला प्रसाद मिळालेला आहे तर द्यायचा कोणाला, आमच्या घरचं ती गावाकडे, त्याला पर्याय की आपल्या पर्याय. मग ते विद्यार्थी काय करू शकतात बरं का, आपण म्हणतो गाय आणि माय, गाईला सुद्धा थोडासा काय देऊ शकतात, मग गाईला देऊ शकतात. नवे तुम्हाला ज्या माता भगिनी दररोज तुम्हाला दररोज माता भगिनी पोळ्या बनवतात स्वयंपाक बनवतात ना,
त्या महिलांसुद्धा सुद्धा काय देऊ शकतात, त्या तुमच्या मताचे नाव काही नाही, लक्षात घे. जो स्वयंपाक होता आचारी ते आचारी देऊ शकतात, लक्षात घे. किंवा जे जे आमचे का श्रील का आपलं काय श्री माहेर काका आहे की नाही, जे जे त्या जोडलेले वस्तू ह्याच्या त्या सर्व मग रेक्टर असेल की नाही, जे जे बघा त्या जोडलेले आहेत त्यांना जरी तुम्ही प्रसाद दिला तर माता पित्यांना प्रसाद देण्याचं बघा फळ आमचं विज्ञान प्राप्त होऊ शकतं. हाही मुद्दा का आमच्या विद्यार्थी लक्षात येईल. असं आज आहे 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन. याच्यामध्ये अर्थ जडले की नाही, काय प्रजा सत्ता आणि दिन केली. आजचा कोणता दिवस आहे मग? या भारतामध्ये आजच्या दिवशी कोणाचं राज्य सुरू झालं, कोणी सत्ता सुरू झाली? हां बघा 2 प्रजासत्ता बरं का, एक राजसत्ता एक धर्मसत्ता आहे की काय. 2 प्रजासत्ता काम करीत असतात लक्षात घ्या. एक राजसत्ता दुसरी धर्मसत्ता. मग कोणती सत्ता भारी सांगा बरं, धर्मसत्ता का राजसत्ता भारी? हां टाळीवर मुलींचा आलो असतात त्यांनी समजा उत्तर बरं का. धर्मसत्ता बघा त्यांनी श्रेष्ठ आणि मान सांगली. कारण जर आपण विचार केला ना बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडला, इतिहास माहिती आहे इतिहास घडला की नाही भारत आपल्या महाराष्ट्रामध्ये? कोणता इतिहास घडला नाही ना, आता चालू इतिहास घडला ना आता आहे की नाही. आपलं बघा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणत्या मुद्द्यावर मुख्यमंत्री झाले ते? बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्व मुद्द्यावर की नाही, म्हणजे धर्माच्या मुद्द्यावर झाले की नाही मुख्यमंत्री. म्हणजे धर्माला त्यांनी प्राधान्य दिलं. कसं प्राधान्य दिलं? हिंदुत्वाच्या. आणि मग ते काय बनले? मग टाळीवर लक्षात आलं त्यांचा आपण करूया. तर आजच्या या प्रजासत्ताक निमित्ताने आपल्यासमोर भारत माता आणि बाबाजींचं सुंदर असं आशीर्वादाची प्रतिमा आहे, दर्शनार्थ आहे की लक्षात. पुरुष आपण त्यांची आठवण करूया, त्यांच्याही चरणवंदन करूया. आणि आज जे अनेक विषय झाले की नाही त्या विषयाबद्दल प्रत्येकाने काही ते व्यक्त करता इच्छा केली बरं का, अपेक्षा केली. जसं महाराजांना वाटतं काय असावं की नाही, राजाला वाटलं पुढे काय व्हावं की नाही. प्रत्येकाला वाटतं ह्या भविष्यामध्ये काय असलं पाहिजे, कसं काम केलं पाहिजेत, शिक्षकांनी आपलं काम करताना कोणती भूमिका उठवायला पाहिजेत, अशा अपेक्षा या नाही केली. अपेक्षा ह्या रीतसर आहेत, त्या काही या म्हणजे अमान्य करासारख्या नाहीत. त्या म्हणून मानताना आमचे आदरणीय गुरुजींनी म्हणलं ते आम्ही तंतोतंत काय मला आपल्या फॉर्मॅलिटी पूर्ण करायची नाही, त्या दिशेने वाटचाल आपल्याला करायची आहेत. म्हणून आपल्याला पुढच्या भविष्यामध्ये बरं का आपल्याला जवळजवळ यायचं तर लांब राहायचं नाही. आपण मागे सांगितलं ना आपल्या जवळजवळ यायपर्यंत आहेत. फक्त बघा अंतराने नाही तर आपल्या हृदयातल्या भावना विचार असताना त्या भावना हृदयात विचार आणि आपल्या भावना याने बघा खरं एकत्र येणं गरजेचं आहे. बाबांचा मुद्दा लक्षात का, बाबांनी आमच्या शिक्षण इथं राहावं याला अजिबात आमचा आग्रह नाही बघा बरं का. असं कायदारी नियम करणार नाही, आमच्या शिक्षण इथंच राहावं. ते नाही का मागं बमसाहेबांनी ते उठवलं काही ना कुठं राहावं त्यांनी कार्यालय, तर असा बाबांचा आग्रह नाही. मग एक कशाने जवळ राहावे, हां विचाराने हृदयाने मन विचारायला ते खऱ्या अर्थाने बघा प्रगतीनिश्चित बघा त्या शाळेची त्या गुरुकुलाला शरण नाही ते का इथं राहिले यांचं मन घरीच राहिलं, तिकडं ते विचार करीत राहिले, शिकायचं वाचवायचं राहिलं. आणि म्हणून ही खबरदारी निश्चित बघा आम्ही शिक्षक घेतील. कोणत्याही पालकाची तक्रार आपण ज्याला म्हणतो ना त्यामध्ये घरानं विद्यार्थ्यावर येणार नाही बरं का, ह्याची खबरदारी घेणे फार करता लागेल. कारण आपण म्हणतो ना ज्याचे खावं मीठ, आपण ज्याचे मीठ खातं नव नाही. आता बोलता मुद्दा म्हटला ना किती देशाचे आपले उपकार की नाही. आता बघा विचार जर केला ना आमच्या शिक्षकांची किती काळजी देशाने घेतली माहिती आहे का, शिक्षकांची किती काळजी देशाने घेतली. त्यांना बघा पूर्ण त्यांचं आयुष्य मार्गी लावलं देशाने. म्हणजे हे आता निवृत्त जरी झाले त्यांना पगार मिळणार नाही की नाही, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत देशाने या शिक्षकांची काय केली आहेत व्यवस्था लावली. आणि मग ज्या देशाने आपली जर व्यवस्था लावलेली आहेत मग आपण काय म्हणतो ज्याची खाई पोळी
आहे की त्या देशाच्या नावाने आपण काय टाळी वाजायला पाहिजे नाही, त्या देशात आपण नीट काम केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने जो आपण पैसे धन घेतो देशाचं तर सार्थक गेला की लक्षात या. नुसतेच पैसे घेतले आणि त्याच्यामुळे आपण जर काही कामं जर केलं नाही तर ते ऋण बघा आपल्यावर कायम झालेलं डोक्यावर. आणि हे ऋण जर घेऊन गेले तुम्ही जन्म मराच्या टायमाला भयंकर कार्यक्रम वेगळाच लक्षात तयारी करायला. कारण बाबाजी नेहमी सांगायचे राहून आधी बाकी ज्याचे त्याला देऊन टाकी किंवा बेट्या उसनवारी सूट गेली माझ्या द्वारा लक्षात द्या. म्हणून आजच्या या प्रजासत्ताक निमित्ताने शिक्षक हाही बघा विचार मनामध्ये लक्षात घेतील की आम्ही देशाचं ऋण म्हणजे देशाचं अन्न खातो, देशाचं पाणी पितो, देशावर या देशामध्ये राहतो, सर्व काही देशाने आमची व्यवस्था लावलेली आहेत. आणि म्हणून आम्ही शिक्षक काय करणार नाहीत, कृतज्ञ होणार नाहीत. काय होणार नाहीत तर कृतज्ञता व्यक्त करू म्हणून टाळी वाजून लक्षात आपण अभिनय करायचं. एवढा जगा मताच्या मुद्द्यावर बघा विचार थिंकिंग गांभीर्याने आपण करणं गरजेचं आहे की जसं आपण मागे एक अभियान म्हणजे एक प्रकारचा संकल्प केलेला आहे की आपल्या गुरुकुलमध्ये कोणताही विद्यार्थी इंग्रजीच्या शब्दाचा प्रयोग करून आईबाबांना संबोधन करणार नाही, बोलणार शादी. आता असं कोणीच नाही ना विद्यार्थ्यांनो. हे हा पाणी बाबा तुमच्या लक्षात काय आपल्या घरामध्ये आहे की आई वडिलांना बोलताना कोणता शब्द वापरायचा नाही आपल्याला. हे जे इंग्रजी शब्द आहेत जे बेइज्जतीचे आहे की नाही आणि असे शब्द वापरून आपण आपली बघा कलंक लावून आपली बेइज्जत करतो. हे तर कसं काय बसायला तो मुलगा मा कधी विद्यार्थी कसं बसायचं हे एकदम बघा दोन्ही हात गुडघ्यावर सावधान. हां आणि ताट बसा. बघा एक तर आम्ही येणारच नव्हतं बरं का. बाबा आम्ही येणारच नव्हतो कारण येऊन काय उपयोग झालं पाहिजे की नाही. हे तिकडचं काम बुडायचं बाबांचं तेवढ्या 2 मिनिटं जास्त लागतील की नाही. इथं येऊन नसता टाईमपास झाला काय उपयोग सांगा ना. कारण बघा वेळेचा सदुपयोग काय प्रत्येक विद्यार्थी बघा वेळेचा सदुपयोग बघा आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे की नाही. नॉट वेस्ट टाईम ही खबरदारी प्रत्येका घेतली पाहिजेत. मी माझा वेळ कधी बाहेर जाऊ देणार लक्षात द्या. म्हणून बाबांना अपेक्षा विद्यार्थ्यांना नाही का सर्व शिक्षण काळजी घ्यायची आहेत. कोणती काळजी घ्यायची आहेत की माझा विद्यार्थी कधी या इंग्रजी शब्दाचा प्रयोग करून माझ्या आईवडिलांची माझ्या मातापित्यांची बेइज्जत करण्याला लक्षात द्या. आपण सुज्ञ आहात. जसं बाबा उदाहरण देता का जर बाबा समजा एखाद्या शिक्षकाला म्हणले काय म्हणले यू आर डॉंकी अँड फुलिश. काय म्हणले बाबा समजा एक शिक्षकाला काय म्हणले यू आर डॉंकी अँड फुलिश. आता ज्यांना त्याचा अर्थ माहिती नाही ना ते म्हणतील बाबाने बहुत मेरा सम्मान किया. काय म्हणतील ते कोण म्हणतील मात्र ज्यांना त्या शब्दाचा अर्थ कळाला नाही ते काय म्हणतील बाबाने मेरा बहुत सम्मान किया, माना नाम बढ़ाया, मुझे बहुत गौरव किया. मात्र ज्याला समजलं ना त्याचा अर्थ काय ज्याला अर्थ समजला त्या इंग्लिश शब्दात ते म्हणतील काय बेइज्जत केली माझी केली असं. तोच प्रकार लक्षात बघा क्या भारतात तोच प्रकार आपल्याला पाहायला मिळतो की जे मुलं आईला काय म्हणून राहिले जन्मदात्या आईला कोणत्या शब्द म्हणून राहिले आहे की नाही MUMM आहे की नाही. मग त्यात मराठी त्याचा अर्थ काय होतो आहे ना मसाला घालून ठेवले पाहिजे. मग बालकांनो विचार करा माझ्या आईने मला जन्म दिला मग तिला मी मेलेले प्रेत म्हणायचं का आहे की ही मात्र केव्हा समजेल तुम्हाला का केव्हा हे चुकीचं वाटेल जेव्हा अर्थ कळाला त्या शब्दाचा तेव्हा त्याला वाटेल मी चुकीचं बोलता येईल. मी माझी आईची बेइज्जत लक्षात द्या. ज्याला अर्थ कळाला ना तो कधीच या शब्दाचा प्रयोग करणार नाही. मात्र ज्यांना अजून अर्थ कळाला नाही ना ज्यांचं अज्ञान आहे ते काही जोरात कार्यक्रमचा लक्षात द्या. म्हणून आपल्याला फक्त बरं का आपल्या गावापर्यंत घरापर्यंत विद्यार्थ्यापर्यंत मर्यादित राहायचं नाही तर आपल्याला काय करायचं याची
स्ट्रेंथ वाढायची म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, जसं महात्मा गांधींनी आपल्या या देशातून चले जाव चळवळ केली, तसा बघा सर्व विद्यार्थी शिक्षकांनो आपल्याला आजच्या पर्व काल कोणता संकल्प करायचा आहे, कोणता संकल्प करायचा आहे, मी ह्या माझ्या देशातून कोणत्या शब्दाला बाहेर काढून देईल, नुसतं घरातून काढायची, गावातून तालुका जिल्ह्यातून राज्यातून नाही, भारत देशातून या शब्दाला आपल्याला काय करायचं आहे, चले जाव, नो एंट्री कोणत्याही शब्दांना. मग आम्ही सर्वजण भारतीय माता पित्यांचा गौरव कसा करू, मेरी माताजी, मेरे पिताश्री, मेरी हां अशा रीतीने बघा या उल्लेख करून या भारत देशान वाढू, भारतमध्ये आशीर्वाद घेऊ. जय बाबाजी, जय भारत. हॅलो. उपस्थित विचारमंच बाबाजींच्या अमृतवाणीनं या कार्यक्रमाची या ठिकाणी सांगता झाली आहेत. यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि 1 मिनिट. ओके. आजचा जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमात एखादं काही चुकून नाव मागे पुढे असेल तर मी या ठिकाणी क्षमा मागतो आणि सर्व मुलं 2 मिनिटं सर्व ध्यानाला बसतील. मानपाठ